नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? लाडू पेडू या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. माझी थोडी तब्येत ठीक नाही, त्याच्यामुळे आवाज पण चेंज झाला आहे. तरी सुद्धा मी हा व्हिडिओ एडिटिंग करायला घेतला आहे, कारण मला माहीत आहे बालाजी ट्रिपच्या व्हिडिओची तुम्ही किती आतुरतेने वाट बघत आहात. बॅग पॅक करून रात्री 10:30 वाजता आम्ही पुणे स्टेशनला निघालो. पुणे स्टेशनला यायला आम्हाला 11 वाजले होते. आमची ट्रेन रात्री 11:45 ची होती. लाडू आणि श्रीहरीचा हा पहिला ट्रेन प्रवास होता. त्याच्यामुळे ते सुद्धा खूप एक्साइटेड होते. ज्या प्लॅटफॉर्मवर आमची ट्रेन येणार होती तिथे जाऊन आम्ही उभे राहिलो. स्टेशनवर खूप जास्त गर्दी होती. बसायला सुद्धा जागा नव्हती. सर्व बॅग्स एका ठिकाणी ठेवून आम्ही साईडलाच उभे राहिलो. आणि ट्रिपच्या सुरुवातीलाच आला पहिला ट्विस्ट. एक अनाउन्समेंट झाली की आमची ट्रेन 1 तास लेट आहे. 1 तास म्हणता-म्हणता 2 तास ट्रेन लेट झाली. 2 तासांनी ट्रेन आली खरी, पण ती क्लिनिंगसाठी 1 तास स्टेशनवरच उभी होती. आणि फायनली रात्री 2:45 वाजता पुणे स्टेशनवरून ट्रेन सुरू झाली. आमची ही पहिली तिरुपती बालाजीची ट्रिप होती. याच्यामध्ये खूप ट्विस्ट एंड टर्न्स आले. खूप छान अनुभव पण आले आणि अशी ट्रिप झाली जी आयुष्यभर आमच्या लक्षात राहील. पुढे तुम्हाला ते समजेलच. त्यामुळे चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या या जर्नीचा एक अविभाज्य भाग व्हा. ट्रेनमध्ये बसताच सर्वजण झोपी गेलो होतो आणि सकाळी उठल्यावर या मुलांचा असा घरून आणलेला खाऊ खाऊन नाश्ता सुरू होता. आम्ही पण घरून नेलेला टिफिन खाऊन आमचा नाश्ता केला. पुणे ते तिरुपती हा 15 तासाचा प्रवास होता. सुरुवातीला हा प्रवास खूप वाटत होता, पण सगळे सोबत असल्यामुळे हा प्रवास क्षणात संपल्यासारखा वाटला. मुलांनी पण ट्रेनमध्ये खूप छान कोऑपरेट केलं, अजिबात त्रास दिला नाही आणि त्यामुळेच प्रवास एकदम शांत आणि सुखरूप झाला. तिरुपती स्टेशनला पोहोचायला आम्हाला 6 वाजले होते. तिरुपती स्टेशनवर उतरल्यानंतर बालाजी दर्शनाचे जे फ्री पास भेटतात ते घेण्यासाठी आम्ही गेलो, पण आम्ही जाईपर्यंत ते काउंटर क्लोज झाले होते. पास असतील तर दर्शन कमी वेळात होते आणि पास नसले तर दर्शन व्हायला 14 किंवा 15 तास लागू शकतात. दर्शन पास काउंटर आता उद्या सकाळी सुरू होणार होते, म्हणून आम्ही स्टेशनच्या बाहेरच वैष्णवी हॉटेलमध्ये रूम बुक केल्या. तसे आम्हाला रूम्स इथे छान भेटल्या होत्या. एंट्री करताच हे राइट हँड साइडला वॉशरूम होते. समोर एक सिंगल बेड होता आणि हा मस्त असा मिरर पण होता आणि दुसऱ्या साईडला हा डबल बेड होता. या रूमची अजून एक चांगली गोष्ट म्हणजे याच्या खिडकीतून इथे फ्लोट फेस्टिवल दिसत होता, जो की 26 जानेवारी म्हणजे आम्ही ज्या दिवशी तिरुपतीमध्ये पोहोचलो त्याच दिवशी सुरू झाला होता. ते 1 फेब्रुवारी पर्यंत होता आणि खरंच हा फ्लोट फेस्टिवल पाहायला खूप छान वाटत होता. लाईट्स वगैरे तर इतके सुंदर दिसत होते. शब्दात सांगता येणार नाही इतके सुंदर हे सगळे दृश्य होते. फ्रेश होऊन आम्ही रूमच्या बाहेर पडलो आणि पुढचा प्लॅन होता जवळच असलेल्या गोविंदराज स्वामी मंदिर पाहायचा. रूम पासून मंदिर एकदम वॉकिंग डिस्टन्सच्या अंतरावरच होते, त्याच्यामुळे चालतच आम्ही मंदिराकडे निघालो. मंदिराकडे जाताना रोडवर इथे खाण्याचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. वेगवेगळे हॉटेल्स आहेत. थोडेसे पुढे चालत आल्यावर हा मंदिराचा भव्य आणि दिव्य एंट्रन्स दिसू लागला, ज्याच्यावर वेगवेगळ्या रंगाच्या विद्युत रोषणाई केली होती. मंदिराचा हा भव्य आणि दिव्य एंट्रन्स पाहूनच डोळे अगदी दिपून गेले होते आणि ही रोषणाई तर त्याला अजून सुंदर बनवत होती. फक्त भव्य दिव्यच नाही तर याच्यावरचे नक्षीकाम सुद्धा खूप सुरेख आणि सुंदर होते. मंदिरासमोर हे मार्केट सुद्धा होते, जिथे छान छान वस्तू सुद्धा भेटत होत्या. मंदिरामध्ये पोहोचायला आम्हाला 10 वाजले होते आणि आत पोहोचल्यावर आम्हाला समजले की हे मंदिर सुद्धा 10ला बंद होते. त्याच्यामुळे आतून हे मंदिर आम्हाला काही पाहता आले नाही. पण ठीक आहे, आम्ही ठरवले दुसऱ्या दिवशी आपण हे मंदिर नक्की पाहू. थोडा वेळ तिथे बाहेरच थांबून मंदिर आम्ही बाहेरूनच पाहून घेतले आणि खरंच साऊथमधले मंदिर सुद्धा खूप छान आहे. म्हणून दुसऱ्या दिवशी तिरुपतीमध्ये असलेले मंदिर पाहण्याचा मोह काही आम्हाला आवरला नाही आणि दुसऱ्या दिवशी आम्ही बरेच मंदिर पाहिले. ते येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की पाहायला भेटतील. आज दर्शन जरी झालं नसेल तरी मनात समाधान होते, कारण प्रवास सुंदर झाला होता. तसेच आठवणी, अनुभव, भक्ती घेऊन शेजारीच असणाऱ्या हॉटेलमध्ये आम्ही जेवण केले आणि रूमवर आलो. हा होता पुणे ते तिरुपती प्रवासाचा पहिला दिवस. पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येत आहे तिरुपतीमध्ये असलेले अजून वेगवेगळे मंदिर, दर्शन पास कसा भेटला, रांगेत किती वेळ उभं राहावं लागलं, दर्शन पास असल्यावर बालाजी दर्शन किती तासात होतं याचं सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे.
चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.